राम राम, जय हरी मंडळी. आज आपण देहूगाव या तीर्थक्षेत्री जाणार आहोत. तर सर्वप्रथम आपण टाळगाव चिखली मार्गे आपण तळवडे आणि आता पुढे कॅम्पच्या मार्गातून आपण देहूकडे प्रस्थान करत आहोत. हा पूर्ण कॅम्प आहे, कॅम्पचा रस्ता आहे. हळूहळू आपलं मार्गक्रमण चालू आहे. माझ्यासोबत दत्ता साळुंके आहे. दोघा जणांनी आम्ही आज प्लॅन केलं की चला आपण जाऊ देहूला. आणि आज दत्ताचा माझा योग आलेला आहे. ही देहूगावच्या तुकाराम महाराज मंदिराकडे जाणारी कमान आहे, संत तुकाराम महाराज कमान. आणि या कमानीतून आम्ही गावाकडे जाण्यासाठी शिरलेलो आहोत. ही जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या मंदिराची मुख्य कमान आहे. दत्तानी इंद्रायणी मातेला प्रक्षालन केलेलं आहे. नमो सद्गुरु तकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. हे जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थानाचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि इथूनच जवळ तुकाराम महाराजचा राहता वाडा देखील जवळ आहे. आता आपण मंदिराच्या मुख्य द्वारातून प्रवेश करू. महिन्याची वारीत आज गर्दी येईल दत्ताजी. हे त्याच्यामुळे केलं होतं सजवलं होतं इंडिपेंडन्स डेचं. बाहेरचं मंदिर आहे, इथून दर्शन आहे, मुखदर्शन आहे. विठ्ठल रुक्माईचं मंदिर हे म्हणजे तुकाराम महाराज आजोबांनी आणलेलं मंदिर आहे. नाही हे त्यांच्या आजोबाला स्वप्नात हे आलं होतं. प्रभू श्रीराम. काय म्हणले? करायचं का तुम्हाला? फराळाची अपेक्षा नाही, फराळ करायला दत्ता काय करायचं, फराळ पाणी तुला तुम्ही करणार आहे का? नाही ना, नाही आम्ही करतो. हां नाही ना, या फराळासाठी लागले एक लाईनला. नाही नाही काय अपेक्षा नाही फराळाची. मी ते एखादा सेफ खादा असतो दिवसभर एकादशी त्याच्यावरच करते. साबुदाण्याने त्रास होतो लई. हां हे मंदिराच्या प्रतिपदी वापरले तुळशी गंधा. तुळशी तर नाही घेतलं.
चला 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 अभंगाचा गाथा दीपमाळ तो एक वृक्ष आहे ना कुठला तरी त्याचं पानं हालतात त्याचे हेच आहे का बाय खाली का ते तुकाराम महाराज ज्यावेळेस गेले होते ना असं काहीतरी आहे त्याची कथा ते पण आपल्या पैठणला पण आहे ते प्रत्येक संतांच्या हिशोबाने जास्तच आहे आजन ते का ते आहे आळंदीला आजान वृक्ष आहे आजान सोन्याचा बरोबर कराम बीज पुण्यातली गणपती बाप्पा नंतर बसले नव्हते तुकाराम महाराज वैकुंठ गमन स्थळ प्रयाण काळी देवे विमान पाठविले कलीच्या काळामध्ये अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन निजधामा गेले निळा म्हणे सकळ संतात वशविले परिवहन आली होती समालय हे त्यांच्या सगळ्या आयुष्यातले क्षण आहेत आता नांदुरकी वृक्ष हे आयुष्यातले क्षण आहे तुकाराम महाराज की ज्या ज्या गोष्टी घडल्या त्याच्यावर त्यांनी अभंग रचना केली पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन एरविठ्या विठ्या पोट भरी साम मस्तकाचे परी जेवून या झाला धाता हरिचिंतनी केला तुका म्हणे चवी आले जे कमिश्रित विठ्ठल प्रपंच रचना सर्व ही भोगून त्यागी त्रिशतोत्तर यानंतर आपण आता ग्राथा मंदिराकडे प्रस्थान करत आहोत. जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या मंदिरापासून अत्यंत जवळ म्हणजे एक ते दीड 2 किलोमीटर अंतरावरती गाथा मंदिराचा देखणा परिसर आहे. इथे बघा गाथा मंदिराची ही कमान आहे.
तुकाराम तुकाराम नाम घेता तुकाराम. एखाद्या मोठ्या कामाचे पंढरीश परमात्मा श्री भगवान विठ्ठल यांचे अत्यंत जिवलग भक्त असणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी त्यांच्या छोट्या छोट्या प्रयोगातून आयुष्याचा एक उदात्त दृष्टिकोन मांडलेला आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता का पियम, धन्य तुकोबा समर्थतेने केला हा पुरुषार्थ. तुकाराम महाराजांचं आपल्या समाजावरती खूप मोठे उपकार आहेत. त्यांचं खूप मोठं गारुड आहे. म्हणून या त्यांच्या जन्मभूमीला, त्यांच्या कर्मभूमीला वंदन करण्यासाठी आज हा योग आला. अत्यंत छान गाथा मंदिराचं दर्शन झालं, तुकाराम महाराज संस्थानाचं दर्शन झालं. आता त्यांची जी कर्मभूमी आहे भामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर, आपण आता भंडारा डोंगराकडे प्रस्थान करू. तुकाराम महाराज तासनतास भंडारा डोंगरावरती भजन करायचे. त्यांच्यात पशु पक्षी हिंस्र श्वापदे जी कोणी असतील सर्वांसोबत तुकाराम महाराज भजनाचा आनंद घ्यायचे. चित्तशुद्ध जरी शत्रुमित्र होती, व्याघ्रेहीन खाती सर्पतया, अशा प्रकारचा त्यांचा उद्दिष्ट होता. जी निसर्गातली सगळी वृक्षवल्ली आहेत ही माझी सोयरे आहेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, येणे आम्हा रुची एकांताचा वास. तुकाराम महाराजाला एकांत आवडायचा आणि त्यासाठी ते भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर किंवा आसपासचा जो परिसर आहे तिथं भजनाला जायचे. अत्यंत आता भरपूर सुविधा झालेल्या आहेत. आता पार डोंगरावरती जाण्यासाठी आपल्याला सरळ रस्ता आहे, परंतु जुन्या काळाचा जर आपण विचार केला तर अशी रस्त्याची वगैरे सुविधा तेव्हा नसेल. अत्यंत खडतर, म्हणजे जवळपास देहूगाव
ते भंडारा डोंगर हे अंतर नाही घेत 10 ते 12 किलोमीटर अंतर आहे. म्हणजे तुकाराम महाराज 10 ते 12 किलोमीटर इकडं चालत यायचे आणि चालत जायचे. एक छान किस्सा आपण ऐकलेला आहे बघा, की जिजाऊ म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराजांची पत्नी जिजाई, की तिला आवली तुकाराम महाराज म्हणायचे. तर त्यांनी तुकाराम महाराजांना फक्त एवढं सांगितलं, की तुम्हाला जिथं भजनाला जायचं आहे तिथं जात जा, परंतु मला सांगून जात जा की तुम्ही कुठल्या डोंगरावरती जाणार आहे. कारण विचार केला, देहू गावाच्या पश्चिमेला भंडारा डोंगर आहे आणि पूर्वेला भामचंद्र डोंगर आहे आणि दोघांचं अंतर जवळपास 10-12 किलोमीटर आहे. तर मग त्यांनी सांगितलं, की मी तुमच्यासोबत तुम्हाला न्याहारी दिल्याशिवाय मला अन्न गोड लागत नाही किंवा मी पतिव्रता असल्यामुळे मी तुमच्या जेवणाच्या अगोदर जेवण करू शकत नाही. तेव्हा तुकाराम महाराजांनी त्यांना उपदेश केला, की तू मातीला आपले कान लावत जाय किंवा मी ज्या पावलाने गेलो त्या पावलाला कान लावत जाय. तुला ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल असा स्वर येईल त्या मार्गाने मी गेलेलो असन. अशी उत्कट भक्ती, ताकदीची भक्ती, बाणेदार भक्ती तुकाराम महाराजांनी केली आणि त्याच भंडारा डोंगराचं दर्शन आपण घेण्यासाठी जात आहोत. तर चला आता भंडारा डोंगराचं दर्शन आपण घेऊ.